आजचा विषय मेंदूमधील रुधिरावरोध अर्थात TIA म्हणजेच स्ट्रोक किंवा लकवा. आपल्या परिसरात काही रुग्ण अचानक चक्कर आली, क्षणभर शुद्ध हरपली, एखाद्या भागाची शक्ती गेली, क्षणभर वाचाच बंद पडली अशी तक्रार करतात आणि मग डॉक्टरकडे दाखवायचं विसरूनही जातात. खरे तर मेंदूतील विशिष्ट भागाला काही क्षणासाठी रक्तपुरवठा कमी पडल्याचं हे दुश्चिन्ह असतं आणि त्याच्यावर वेळीच उपचार केला नाही तर पुढे अधिक गंभीर व्यत्यय किंवा मेंदूचा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. डॉक्टरांचा सल्ला घेणं हे यात फार महत्त्वाचं आहे. या विकृतीला आम्ही ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक अर्थात TIA असं आणतो. सर्वसाधारणतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि विशेषतः पुरुषांमध्ये ही लक्षणं आढळतात. धूम्रपान करणाऱ्या आणि अतिस्निग्ध पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये असे बव्हंशी घडते. रक्तवाहिनीत क्षणिक अडथळा आला, रक्तवाहिनीमध्ये रक्तातील थ्रॉम्बस नावाची गुठळी अडकली की मेंदूच्या विविक्षित भागाला रक्तपुरवठा कमी होतो आणि मग मेंदूचे कार्य काही क्षणांसाठी थांबते आणि मग लगेच रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि तो सुरळीत झाला की मेंदू पूर्वपदावर येतो. काही सेकंद किंवा काही मिनिटं किंवा काही तास अशी ही अवस्था टिकून राहू शकते. पण पुनश्च काही सुरळीत होत असल्यामुळे हीच स्थिती सतत घडायला लागली तर मेंदूचा तो भाग आहे ना, तो पूर्ण निष्क्रिय होऊ शकतो आणि मग आपल्याला लकवा किंवा स्ट्रोक किंवा हेमिपॅरेसिस किंवा पॅरालिसिसचा अटॅक येतो असं आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे 600 पैकी एका व्यक्तीला असा अनुभव येतो आणि वेळेवर उपचार किंवा प्रतिबंध न केल्यास 1/3 व्यक्तींमध्ये पुढे आयुष्यभराचे अपंगत्व येऊ शकते. रक्तातील थ्रॉम्बस किंवा त्याचा छोटासा तुकडा मोठ्या रक्तवाहिनीच्या खरबरीत अंतर्भागावरून सुटून रक्तवाहिनीमध्ये वाहत जाऊन मेंदूच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकतो. कधीकधी हृदयाच्या अनियमित आकुंचनामुळे मेंदूला रक्तपुरवठाच कमी होऊन जातो आणि तेव्हाही असंच घडू शकतं. हृदयाची गती प्रमाणाबाहेर वाढली तरी सुद्धा असं घडू शकतं. वयोमानानुसार रक्तवाहिन्या कठीण झाल्यामुळे असं घडतं. ह्याला आम्ही ॲथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतो, अर्थात रक्तवाहिन्या घट्ट होणं. या परिस्थितीमध्ये रक्तवाहिन्यांचा आतला आकार बारीक होत जातो आणि त्याच्यामुळे अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांचे खरबरीत अंतरावरणावर गुठळी होण्याची शक्यता अधिक असते. अतिरिक्त धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे घडण्याची शक्यता जशी असते त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि अतिशय फॅटी फूड खाणाऱ्या व्यक्तींमध्येही म्हणजे तूप, साय, लोणी, मिठाई, शेंगदाणे, बेकरी प्रॉडक्ट्स, बिस्किट, चॉकलेट, आईस्क्रीम ह्या व्यक्तींना असा त्रास होण्याची शक्यता ही जास्त असते. काही जणांना तर रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अनुवंशिकच जास्त असू शकते. त्यांनी विशेष काळजी घ्यायला लागते कारण त्यांना ही रिस्क तरुण वयात घडू शकते. हृदयघाताची पार्श्वभूमी अथवा हृदयाच्या झडपांच्या विकृती याही अशा प्रवृत्तीला कारणीभूत होऊ शकतात. क्षणभरासाठी एखाद्या डोळ्याला अंधत्व येणं, अंधुक दिसणं, वाचा जाणं, बोबडं बोलणं, योग्य ते शब्द न सुचणं किंवा इतर लोक आपल्याशी काय बोलतायत याचं क्षणभर आकलन न होणं, शरीराच्या एकाच भागाला मुंग्या येणं, एखाद्या वस्तूला काय म्हणतात त्याचे शब्द न आठवणं, काही काळ लकवा मारणं, चालताना तोल जाणं, काही वेळ संभ्रमावस्थेत किंवा बेशुद्ध पडणं ही सगळी या विकृतीची लक्षणं आहेत. लक्षणं दिसताच ताबडतोब हॉस्पिटल गाठणं महत्त्वाचं आहे. पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर जर रुग्णाला 1 तासाच्या आत योग्य उपचार मिळाले ना तर त्याला लॉंग टर्म न्यूरोडेफिसिट होत नाही, अर्थात अर्धांगवायू पूर्णपणे टाळता येऊ शकतो. डॉक्टरांच्या तपासणीत ब्लड प्रेशर वाढलं असेल, हार्टच्या इरेग्युलॅरिटीज असतील, गळ्यातल्या रक्तवाहिन्या ज्याला कॅरोटिड्स म्हणतात त्यांच्यात काही इश्यूज असतील, ॲथेरोस्क्लेरोसिस असेल, मेंदूच्या काही कार्यात त्रुटी असतील तर डॉक्टर आपल्याला CT स्कॅन करायला सांगतात. ECG, इकोकार्डिओग्राफी, ब्लडची तपासणी, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण,
मेंदूची अँजिओग्राफी अशा अनेक चाचण्या करून ह्या आजाराचं निदान करायला लागतं। निदान निश्चित झाल्यानंतर असे प्रकार पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यायला लागते। औषधे रक्तात गुठळी होऊ नयेत म्हणून आपल्याला देता येतात। अशी रक्तपातळ करणारी औषधं कधीकधी आयुष्यभर घ्यावी लागतात। रक्तातील कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं वापरायला लागतात। त्याचबरोबर आहारात स्निग्ध पदार्थ कटाक्षाने टाळावे लागतात। आपला डायबिटीस स्ट्रिक्टली कंट्रोलमध्ये ठेवायला लागतो आणि हृदयाचा काही त्रास असेल तर त्याच्यावरही योग्य उपचार करायला लागतात। ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे या प्राथमिक गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला आपलं आयुष्य कृतिशील आणि अर्थपूर्ण प्रकारे नक्कीच जगता येऊ शकतं। आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही। आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू। ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत। तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा।